पद महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधानाश्वित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत रणनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार. माझे नाव प्रांजल. मी आज माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. महाराजांनी स्वराज्याचा प्रपंच उभा केला म्हणून तुमच्या आणि माझ्या पाठीकडे ताट आहे. तो दिवस आठवा. महाराज पन्हाळगडावर पोहोचले. भगवा फडकला. पन्हाळगडाच्या पायथ्याच्या छोट्या छोट्या गावातल्या पोरांना वाटलं की स्वराज्य आलं, महाराजांना भेटायला हवं, कार्यामध्ये सामील व्हायला हवं. सगळे मुलं गेली. त्यातच एक होता पन्हाळगडाच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवाकाशीत. नाव एकसारखं, दिसायचाही हुबहूब राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशा ठेवायच्या राजांसारखा, दाढीचा कट सुद्धा राजांसारखा, सगळं राजांसारखं. शिवा आणि महाराजांची भेट जानेवारी महिन्यात झाली. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला असल्याने शिवाने ठरवलं की महाराजांना वाचवण्यासाठी महाराजांचा वेश प्रदान करायचा. शिवबा महाराजांचा वेश प्रदान करून आला. महाराजांजवळ गेला आणि म्हणाला, महाराज कसं दिसतोय जी? राज बघतच राहिले. म्हणाला, अरे शिवा, असं वाटतंय आरशात माझीच प्रतिमा हुबहूब दिसतेय. तू सेम माझ्यासारखं दिसतोय. शिवा म्हटले, म्हणजे तो सिद्धी जोहर बी ओळखायचं नाही ना मला? महाराज म्हणाले, तुला कसं माहित की आम्ही तुला माझं रूप देऊन त्याच्याकडे पाठवणार आहे? शिव म्हणाला, अहो, एवढा दिवस झाला तुमच्या सोबत राहतोय, तुमच्या काळजाचं ठोकं पण सांगतात काय झालंय म्हणून. कसं कळणार नाही? राज द्या की ओ विडा, जातो की, भिडतो की, लढतो की, मारून नेतो सिद्धीला. इतक्यात म्हणतात महाराज पुढे सरकले, गळा भेट केली आणि रडतच त्यांच्या अश्रूचा थेंब त्यांच्या पाठीवर पडाला. अशी कौतुकाची थाप कोणाच्या पाठीवर पडत नव्हती जी शिवाच्या नशिबामध्ये होती. महाराजांनी लगेच सिद्धीला निरोप पाठवला, आम्ही तह करायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी लगेच सिद्धी जोहर म्हणाला, आप आया दख्खन का जुआ सिकंदर में, आप उसे दिखाएंगे. इतक्यात महाराज दुसऱ्या दिवशी त्यांची ही होती. महाराज पन्हाळगडावरून विशालगडाकडे जाणार होते आणि शिवबा पन्हाळगडावरून शामिनीच्या दिशेने जाणार होते. शामिनी महाराज गेले दुसऱ्या दिशेने. शामिना जवळ आला. सिद्धी बाहेरच वाट बघत बसला होता. इतक्या पालखी दिसतात, इतक्यात उभा राहिला आणि पुढे सरकला. आज ते कदम राजे, आओ आपका स्वागत है. पालखीचा दरवाजा सरकला. शिवा खाली उतरला आणि चालत चालला. शामिनीच्या दिशेकडे त्याची पावलं पडायला लागली. इतक्यात दोन संशयपट डोळे महाराजांचे वाट रोखत होता आणि शामिनीच्या हात पाऊल ठेवतात तो दोन संशयपट डोळे पुटपटले. ये शिवा नहीं हो सकता. सिद्धी तिथेच उभारला आणि म्हणाला, बताओ तुम्ही हो शिवा. अरे शिवा म्हणाला, अरे हो मीच आहे शिवा, अरे हो मीच आहे शिवा. त्याने कितीतरी सिद्धीने तलवार काढली, त्याच्यावर चालवली. कितीतरी वेळा वार झाले पण शिवा घाबरला नाही आणि म्हणतच राहिला, अरे मीच आहे शिवा, अरे मीच आहे शिवा. 2-3 वेळा वार झाले. नंतर सिद्धीला राग आला आणि तो त्या दोन संशयपट डोळ्यांकडे बघायला लागला. म्हणजेच अफजल खानचा मुलगा फजल खान. ह्यांना विचारलं. तो म्हटला, हाच आहे शिवबा. हा नाही आहे शिवबा, कारण त्याच्या माथ्याला घेरी चोट लगी है, वो नहीं हो सकता, उसे देखो. सिद्धीने तलवार काढली, त्याच्या माथ्याला मारलं. टोपी खाली पडली, तिथे तो निशाण नव्हता. सिद्धी म्हणाला, तू आहे का महाराज? तुम्ही नाही हो महाराज. अरे शिवबा म्हणाला, अरे मीच आहे महाराज, अरे मीच आहे महाराज. दोन संशयपट डोळे म्हटले, नाही हे नाही. मग नंतर परत सिद्धी म्हणाला, तुम्हारी आखरी इच्छा बचाव. तो त्यानं म्हटला, जरी मी काशीत म्हणून जन्मला असलो तरी मी शिवाजी महाराज म्हणून मरतोय. जरी मी काशीत म्हणून जन्मला असलो तरी मी महाराज म्हणून म्हणतोय. हेच माझं भाग्य, मला कोणतंही हे नको. आणि हे म्हणून तो
त्याने शेवटचा श्वास घेतला. तर लास्टला मी जाताना एवढंच म्हणू शकते, विजयसारखी तलवार चालून गेला, विजया छातीने हिंदुस्तान हलवून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर त्यांना देवांनी झुकून मुजरा केला, असा माझा शिवबा मार्द मराठा शुभ होऊन गेला, असा माझा मर्द मराठा शुभ होऊन गेला. जय हिंद. सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक वर्ग, इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना शुभ प्रभात. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण सर्वजण इथं शिवजयंती साजरी करण्यासाठी थांबलेलो आहे, उपस्थित आहोत आणि त्या संदर्भात एक सन्मान घोष आहे, तो थोडासा मी इथे सादर करतो आणि त्यानंतर मी लगेच आभार प्रदर्शन करणार आहे. 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकवणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा आणि लाखो मानांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासाचा मानाचा मुजरा. 350 वर्षांपासून आपला राजा आपल्या मनावर राज्य करतायत. 18 पगड 12 बरोतेदारांना घेऊन महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते सर्वजण आपण इथं बघतोय. पण त्या स्वराज्यात आपण जे करतोय, त्या ज्या पद्धतीने वागतोय, ते खरंच योग्य आहे का, हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. महाराजांच्या स्वराज्याचं प्रतीक असणारा भगवा झेंडा अभिमानानं मिरवा, पण त्याआधी एकदा जा आणि विचारा त्या मातीला, किती शूरवीरांनी रक्त सांडलंय त्या भगव्यासाठी. विचारा त्या गडकिल्ल्यांना, जे अभेद्य ठेवण्यासाठी किती शूरवीरांनी आहुती दिली आपल्या प्राणांची. फक्त दिखाव्यासाठी नाही, तर आपल्या राजांच्या स्वराज्यासाठी. त्यांचे विचार आचरणात आणा आणि अभिमानानं सांगा, मी महाराजांचा मावळा आहे. तर या कार्यक्रमास उपस्थित सर्वजण, सर्वांचे आभार. या कार्यक्रमाचे अँकरिंग करणाऱ्या 2 विद्यार्थिनी, ईश्वरी आणि वैष्णवी, या दोघींचे देखील आभार. उपस्थित सर्व वक्ते, नृत्य सादर करणाऱ्या शिवकन्या, या सर्वांचे देखील आभार. त्याचबरोबर शिवजयंतीचा जन्मोत्सव साजरा करणाऱ्या शिवकन्या यांचे देखील आभार. ज्यांनी हा कार्यक्रम योग्यरित्या छान पद्धतीनं पार पाडण्यासाठी प्रयत्न केले, डेकोरेशन टीम असेल, तो स्टाफ ज्यांनी इथं इलेक्ट्रिक अरेंजमेंट केली, अतिश दादा, आणि सर्वात महत्त्वाचं, या कार्यक्रम होण्याआधी एक रंगीत तालीम घेतली, ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके आदरणीय उकरंडे सर यांचे देखील आभार. आणि तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही एवढा वेळ एवढ्या उन्हाची तमा न बाळगता इथं उभा आहात आणि हा कार्यक्रम छान पद्धतीनं पार पाडलाय. चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर मी क्षमस्व. आणि सर्वांना परत एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय भवानी, ओम नमः पार्वती पतये हर हर. धन्यवाद.